पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आत्तापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. 20व्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत. अस्ति भाती प्रियम रूपम नामे चेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे. एकूण 5 अंश या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगण्यात आलेले आहेत. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप या 5 अंशापैकी पहिले 3 अंश हे ब्रह्माचे आहेत, म्हणजे भगवंताचे आहेत, आणि दुसरे उरलेले 2 अंश हे जगताचे आहेत, असा दुसऱ्या चरणामध्ये अभ्यास सांगितलेला आहे. त्यातील पहिल्या 3 शब्दांचा आपण विचार केलेला आहे, 3 अंशांचा आपण विचार केलेला आहे. उरलेल्या 2 अंशांपैकी नाम याचा आपण विचार करत होतो, रूप याचा सुद्धा आपण विचार करत होतो. म्हणजे या 2 अंशाचा आपण विचार करत होतो. नाम आणि रूप जगतामध्ये जे दिसतं तेच खरं आहे असं प्रत्येकाला वाटतं. ते खोटं आहे असं आपण म्हणत नाही, परंतु तेच खरं आहे, त्याच्या पलीकडे काही खरं नाही, त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे असं लोकांना वाटतं. परंतु या नाम रूपाच्या पाठीमागे सुद्धा अस्ति भाती प्रिय असे 3 अंश लपलेले आहेत, हे मात्र लक्षात येत नाही. हे जे लपलेलं आहे हे लपले म्हणूनच हे 2 अंश प्रगट आहेत. ते लपलेलं जे आहे ते लपलेलं जर उघड झालं तर हे 2 अंश संपले, म्हणजे हे 2 अंश राहणार नाहीत. म्हणजे जगरूपी आभास हा तिथपर्यंतच टिकेल जिथपर्यंत हे 3 अंश लपलेले राहतील. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी. जो लपोनी, लपोनी म्हटलं की लोपविणलेलं नाही, लपलेला आहे. लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. मग ग्रास जर झाला कशाचा, तर जगदाभासाचा जर ग्रास झाला तर तो प्रगटला करी. म्हणजे या अभ्यासामध्ये 2 भाग जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. एक भाग लपलेला आणि दुसरा भाग आभासलेला. आभास हा शब्द आहे म्हणजे तिथे भ्रम असा शब्द आहे. कारण आभास म्हटलं की खरं नसणं पण दिसणं. जग जे आहे हे जग नाम रूपात्मक आहे. साधारण प्रत्येक जीवाची दृष्टी फक्त नामरूपावर आहे. तुम्हाला कशाची हौस वाटते, जगाला कशाची हौस आहे. सकाळी उठल्यानंतर साधारणपणे सगळ्याच माणसांना कशाची हौस असते, आरशात आपला चेहरा पाहण्याची हौस असते. जास्तीत जास्त लोकांना आपला चेहरा आरशात बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. का वाटतं बरं? कधीतरी आरसा बघावा असं वाटतं. दिवसातून 2-4 वेळा तरी आपल्याला आरशासमोर जावं वाटतंच. डोक्यावर एकही केस राहिलेला नसला तरी वाटतं. म्हणजे पण नक्की भाव काय तो, आपलं रूप आपल्याला पाहावं. मग आपल्या या रूप विषयाशी आपल्याला जसं घेणं देणं असेल तसं ते रूप आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की आपलं रूप एकदम सुंदर दिसावं तर आपण तसा प्रयत्न करत राहतो, जगत राहतो, त्या दृष्टीने प्रयत्न करत राहतो. आपलं रूप म्हणजे एकदम बलदंड दिसायला पाहिजे असं वाटत असेल तर तसा प्रयत्न करत राहतो. आपण एकदम असे दिसायला पाहिजे तसं प्रयत्न करतो. जसं वाटेल तसं आपलं रूप कसं पाहिजे हे आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे आरशात बघत राहतो. आरसा हा फक्त जो आपल्या घरात ठेवलाय तोच असतो असं नाही. दुसऱ्याला आपण विचारतो कसा दिसतो,
का दुसराच आपल्याला सांगतो मस्त दिसतं, ते पण आरसेच आहेत, एक वेगळं है ना, हे सुद्धा काय आहेत. आणि कोणी आपल्याला छान दिसतं म्हटलं का आपल्याला कसं वाटतं, एवढं बरं वाटतं म्हणजे काही सांगताच सोय नाही. हे सगळं काय रूप. तर या रूप विषयामध्ये सगळेजण गुरफटलेले आहेत. कोणाला वजा करावं, कोणालाच वजा करता येत नाही. 99.99% महाराजांना सुद्धा वजा करता येत नाही, महाराजांना सुद्धा वजा करता येत नाही कुठल्याच. मग 99.99% जे मी म्हटलं ते उरलेले जे कोणी असतील ते खरे महाराज आहेत. बाकी उरलेले जे ज्यांना सारखंच आपलं जरा आरशात बघावं वाटतं, काही काहींच्या तर पर्समध्येच आरसा असतो, म्हणजे स्त्रियांच्या जास्त असतो. म्हणजे स्त्रियांना रूप या विषयाशी जास्त घेणं देणं, पुरुषांना नाम या विषयाशी जास्त घेणं देणं. स्त्रीला कशाशी घेणं देणं असतं जास्त, रूप, आणि पुरुषाला नाम. पुरुष नाम कसं चांगलं होईल म्हणजे नाव कसं होईल याच्यासाठी झटतो, आणि स्त्रीला नावाशी एवढं घेणं देणं नसतं, तिला घेणं देणं असतं रूप या विषयाशी. असे दोन प्रकारचे जीव जगात आढळतात. पण दोघंही कुठल्या विषयामध्ये, एक तर नाम किंवा एक तर रूप. म्हणजे पुरुषाला रूप या विषयाशी घेणं देणं नाही असं म्हणता येत नाही, आणि स्त्रीला नाम या विषयाशी घेणं देणं नाही असं म्हणता येत नाही. पण प्रामुख्याने जास्त असं दिसतंय. पण हा जो रूप नावाचा विषय आहे तो आपल्याला इतका हौस आहे, इतकी हौस आहे की हे रूप सोडल्यानंतर दुसरं काहीतरी रूप मिळावं असं वाटतंय. तुम्हाला जर आता म्हटलं की तुम्हाला स्वर्गामध्ये एकदम चांगलं असं शरीर मिळेल की त्याला काही त्रास नाही, काही यातना किंवा रोग नाही, एकदम चांगलं शरीर तुम्हाला देण्यात येईल, कोण नाही म्हणेल? कोण म्हणेल नको? प्रकाशमान तुम्हाला एखादा देह देण्यात येईल, तुम्हाला इंद्र चंद्र असं काहीतरी बनवण्यात येईल, असं म्हटल्यावर कोण नको म्हणेल? अहो हे शरीर इतकं घाणेरडं, रवरव दुर्गंधी हा मंगळ तिचा बांधा, चर्म घातलेवरी कुळम कीटकांचा सांधा, असं हे शरीर आहे. आता हे शरीर जिथे आपल्याला नको वाटत नाही, नको वाटत नाही, उलट हवं हवंसच वाटतंय, आपलं स्वतःचं शरीर आपल्याला हवं हवंसं वाटतंय. म्हणजे हे सोडण्याची आपली इच्छा नाही, कारण हे सुटलं तर आपलं अस्तित्वच संपेल असं वाटतंय. हे शरीर जर सुटलं तर काय होणार आपलं, म्हणजे आपण मेलो तर काय होणार, ही जी भीती आहे ती कशाची आहे? ह्या शरीराची, म्हणजे ह्या रूपाची भीती आहे. हे रूप सुटेल, मग ह्याची हे जिथं सुटे ना, इतकं घाणेरडं असून सुद्धा त्याची हौस आहे. तर एकदम चांगलं उत्कृष्ट शरीर जर तुम्हाला एखाद्या देवाने प्रगट होऊन सांगितलं की तुम्हाला देतो, तर कोण नाही म्हणेल? काय महाराजांचं काय तत्वज्ञान परत ऐकता येईल? इंद्र परत होता येईल का? इंद्र परत होता येईल का? होता येणार नाही. अप्सरा परत होता येईल का? होता येणार नाही. म्हणजे आपल्याला चांगले चांगले देह जर कोणी प्रदान करायचं ठरवलंच तर आपण नाही म्हणू, नाही म्हणणार नाही. कारण रूप हा विषय असा इतका भयंकर आहे, त्याची हौसच फार, सोडण्याची इच्छा नाही आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण, काय काय लोक तर झोपताना सुद्धा आरशात बघूनच झोपतात. आरशात ते बघतात व्यवस्थित आहे का नाही सगळं, आणि मग झोप. आणि सगळे उठल्यानंतर पुन्हा अनुभवाने शिकले की झोपेतून उठल्यावर चेहरा खराब असतो, मग चेहरा धुवून मग आरशात बघतात, हे की नाही. त्याच्यामुळे रूप हा विषय इतका आवडीचा आहे, त्याच्यामध्ये गुरफटून गेलाय, रूप गुरफटून गेलाय. आणि दुसरी जनता काही आहे ती नाम. या नाम आपल्याला जर किंमत राहिली नाही, नाम आपल्याला किंमत म्हणजे कशी असते, तुला माहिती आहे का कोणी मी, असं लोक म्हणत नाही, मग कोण नाही माहिती नाही, विचार कोणाला जाऊन कोणी मी असं म्हणतात, म्हणजे नाम. आणि आई जन्माला पोराला घातली की तिचं हेच टार्गेट असतं की याचं नाव झालं पाहिजे, अख्ख्या जगात याचं काय झालं पाहिजे, नाव झालं पाहिजे. हौस किती आहे, नाव झालं पाहिजे. मग आता असा जर भाव असेल तर ह्या दोन भावातून अख्खं जगत बाहेर काढणं किती अवघड आहे. हौस तेवढी आहे ना. कुठेही जा तिथे गेल्यानंतर लोकांना ह्या नावाची हौस असते. परमार्थात जरी लोक आले, म्हणजे आळंदी पंढरीला जरी आले, तरी त्यांना महाराज व्हावं वाटतं. तर महाराज व्हावं वाटतं म्हणजे कशासाठी व्हावं वाटतं? नाव व्हावं वाटतं त्यांना, नाव पाहिजे त्यांचं. एखाद्या महाराजांना म्हटलं तुझं कुठंच नाव नाही, काहीच नाही राहणार, तू महाराज हो, तो होईल काय? नाव पाहिजे. जर नाव झालं तर त्याला बरं वाटतं. काही काही तर याचा विचार इतका पुढचा आहे, ते म्हणतात मेल्यानंतरही नाव राहिलं पाहिजे, कारण रूप तर जाणारच आहे, त्याला गॅरंटीड आहे, पण नाव तर राहण्याची शक्यता आहे, म्हणून तो त्याच्यासाठी पण प्रयत्न करतात. म्हणजे रूप तर जाईलच, पण नाव तरी कमीत कमी राहावं, असं काही काही शिकवण आहेत लोकांची. जसं हे शरीर जे आहे, म्हणजे हे रूप जे आहे, हे रूप कसं चांगलं राहील असे शिकवणारी जगामध्ये खूप आहेत. हे कसं राहील म्हणजे प्रत्येकाचे ठरलेलं आहे ना. एखाद्याला एकदम बॉडी त्याची बलदंड पाहिजे, तर त्यासाठी जर शिकवणारे किती लोक आहे जगात, किंवा सुंदर दिसायला पाहिजे ह्याच्यासाठी किती लोक आहेत शिकवणारे. हे जसे त्याच्यासाठी अनेक विद्या आहेत, अनेक शिकवणारे लोक आहेत, अनेक गुरु आहेत त्याच्यामध्ये. तसंच नाव कसं राहिलं पाहिजे, नाव कसं व्हायला पाहिजे ह्याचे पण शिकवणारे लोक असणार. मेल्यानंतरही नाव राहिलं पाहिजे हे शिकवणारे पण लोक असणार. ह्यासाठी मोठमोठे संप्रदाय आहेत, ह्यासाठी मोठमोठे शिक्षक आहेत की जे शिकवतात काय, रूप या विषयाला धरून जगामध्ये असंख्य शाळा आहेत, आणि नाम या विषयाला धरून असंख्य शाळा आहेत, आणि त्याचे शिक्षक आहेत.
आणि त्याचे विद्यार्थी पण आहेत. मोठा फैलाव आहे हा त्रिलोकामध्ये. युगानुयुगे चाललंय, युगानुयुगे कल्पानुकल्पे सुरू आहे. फार थोडे लोक आहेत की ज्यांचे कल्पानुकल्पे नाव राहतात. फार थोडे आहेत, म्हणजे बोटावर मोजणे इतके आहेत, जास्त नाही संख्या. नाव कल्पनुकल्पे राहतात अशांची नावं फार कमी आहेत. जसं विष्णू कल्पनुकल्पे नाव राहतं, शंकर कल्पनुकल्पे राहतं, ब्रह्मदेव, इंद्र, अप्सरा ह्यांची नावं कशी राहतात? रंभा, मेनका, उर्वशी ही नावं कशी कल्पनुकल्पे राहतात. नीलम, कमल कुठे गेली, काळाच्या ओघात गेली काय माहित नाही. कुठे गेली नीलम आणि कुठे गेली कमल माहित नाही, काय लक्षात राहतं नाही राहत. तानाजी, शिवाजी सुद्धा फक्त थोड्या काळात होतेच. तानाजी पण थोड्या काळात, जास्त काळात नाही. श्रीकृष्ण, पेंध्या, बळराम ही जरा जास्त काळात. सूर्य, चंद्र हे जरा जास्त काळ राहतात. तर काही जास्त काळ राहतात रूप आणि नाव आहेत, काही कमी काळ राहतात. पण जास्तीत जास्त लोकांचं लक्ष कशावर आहे? नाम आणि रूप. म्हणजे फक्त आपण एवढ्या गावाचाच विचार करून जमत नाही, फक्त एवढ्या पृथ्वीचा विचार करून जमत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा विचार सांगतोय मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये कितीतरी शरीर आहेत, कितीतरी रूप आहेत. तुम्ही पृथ्वीच्या रूपाला सुद्धा प्राप्त होऊ शकता, सूर्याच्या रूपाला प्राप्त होऊ शकता. प्रयत्न केला तर तुम्हाला कुठलंही रूप मिळू शकतं. म्हणजे मुलींना वाटतं ना की आपण एकदम सुंदर दिसावं, एकदम कोणीतरी सुंदर स्त्री असेल तिच्यासारखं दिसावं असं वाटतं. रंभा, उर्वशी असं दिसावं असं वाटतं. पुरुषाला पण वाटतं की मी असं दिसलो पाहिजे, असं झालं पाहिजे. तर हे सगळं काय, हे तर जाऊ देत. आपल्याला सूर्य इतकं तेजस्वी रूप पण मिळू शकतं. हे तर काहीच नाही आहेत, त्याच्यापेक्षा तेजस्वी अत्यंत सुंदर रूप मिळू शकतं. तर नाम आणि रूप हा मोठा प्रपंच आहे, हा मोठा खेळ आहे. तुम्हाला काय पाहिजे नक्की ते ठरवा पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, तर काय पाहिजे त्याच्यावर जग आपलं चालणार आहे. काय पाहिजे त्याप्रमाणे आपण जगत असतो आणि काय पाहिजे त्याप्रमाणे आपली गती होत असते. आपमत काय पाहिजे याच्यावर चालणार. हे कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं काय, आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं आहे. तर नाम आणि रूप हे काही आजचा आपला विषय नाही, अनंत जन्मांचा हा विषय आहे. तर नामरूप जे जगामध्ये दिसतंय हे सगळं आपण काही प्राप्त करून बसलेलो आहोत, काही प्राप्त आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, काही प्राप्त आपण करणार आहोत. अशी गती आपली सदैव चालू राहील. आज आपण जरी मनुष्याचं रूप धरून बसलेलो असलो तरी उद्या झाड होऊ, उद्या कुत्रा होऊ, उद्या मांजर होऊ, उद्या वृक्ष, लता, वेली काहीतरी होऊ, किंवा देवाधिक होऊ. काय होईल सांगता येत नाही. जसे कर्म होईल त्याप्रमाणे, जशी गती, कर्माचा गती जशी आहे तसं त्याप्रमाणे तो ते शरीराला प्राप्त होतं. त्या प्रकारचं नाम त्याला येतं. मग ह्या नाम रूपामध्ये अडकून राहणं चांगलं आहे का वाईट आहे? जिथपर्यंत तुम्ही या नाम आणि रूपाला धरून राहणार तिथपर्यंत तुम्ही जगत या संज्ञेमध्ये बसता. जगत किंवा जग आपण ज्याला म्हणतो, या व्याख्येत आपण कुठपर्यंत बसणार आहे? जिथपर्यंत आपल्याला नाम आणि रूप आहे. कारण नाम रूप हे कोणाचं रूप सांगितलंय? जगत. म्हणजे जिथपर्यंत आपल्याला रूप आहे, जिथपर्यंत आपल्याला नाम आहे, तिथपर्यंत आपण कुठे? जग या वर्गात आहोत. अख्ख्या जगात आपलं कुठंच नाव राहिलं नाही पाहिजे आणि आपल्या अख्ख्या जगात आपलं कुठंच रूप नाही राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं तो मुमुक्षू. हे नुसतं म्हणायच्या गोष्टी आहेत. आपल्या घरात कोणी विचारलं नाही त्यासला राग येतो, आपल्याला चिडचिड होती. फार आपल्या जो कोणी किंमत नाही दिली ना, मला विचारत नाहीत म्हणजे काय, ही कसली हाऊस आहे? नाम आहे की आपल्याला जर किंमत नाही दिली. मला तर काही लोक म्हणतात, महाराज आहे बघा, तुम्ही आम्हाला काय किंमत नाही दिली चालतंय, यांनी बाकीच्यांनी आम्ही काय कमी होय, आमच्यात मध्ये काय कमी आहे काय? तुमचं ठीक आहे आम्ही तुमचं ऐकू, पण बाकीच्यांचं काय ऐकावं असं वाटतं. आणि जसं जसं शरीर वाढतं म्हणजे म्हातारा होतं, त्याला तर फार वाटतं मी फारच मोठा आहे. मग त्याला जर कोणी लहान जर कोणी डिवसलं तर त्याला इतका राग येतो. म्हाताऱ्या माणसाला फार राग येतो. लहान पोरांनी जर त्याला काय म्हणलं तर त्याला फार राग येतो म्हाताऱ्या माणसाला. का? नाम आणि रूप ह्याच्यामध्ये गुंतलेला आहे म्हणून. मी एवढा मोठा आहे तुला कळतं का नाही रे असं म्हणून. त्याच्या पाठीमागं कारण एकच आहे, नाम आणि रूपची हौस आहे. अस्थिभातीप्रिय कुठे माहितच नाही. अस्थिभातीप्रिय कुठे गेलाय ते माहित नाही. आता अनोन्य अध्यास असा शास्त्रात एक शब्द आहे. काय शब्द आहे? कुठला अध्यास? अनोन्य अध्यास. अनोन्य अध्यास हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो की एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थावर परिणाम होणे. आता परिणाम म्हणजे कसा? तो खरा परिणाम नाहीये, तो भ्रमात्मक परिणाम आहे. भ्रमात्मक आहे म्हणजे तो खरा नाहीये, म्हणून त्याला अध्यास शब्द आहे. आता जसा याचा त्याच्यावर परिणाम होतो तसा त्याचा पण याच्यावर होतो, म्हणून त्याला अन्योन्य म्हणतात. म्हणजे याचा त्याच्यावर आणि त्याचा याच्यावर परिणाम होणे, परिणाम झाल्यासारखा दिसणे, परिणाम झाल्यासारखा दिसणे, त्याला म्हणतात अन्योन्य अध्यास.
तर त्याच्यासाठी जपा कुसुम असं एक उदाहरण घेता येऊ शकतं की जास्वंदीचं फूल जे आहे ते जर आपण पांढऱ्या स्फटिकाजवळ ठेवलं, म्हणजे पांढरा स्फटिक आणि जास्वंदीचं फूल असं जर जवळ ठेवलं, जास्वंदीचं फूल आहे त्याच्यावर पांढरा स्फटिक ठेवला, तर होतं काय, त्या स्फटिकामध्ये तो लाल रंग आल्यासारखा वाटतो. आणि नीट जर त्या जास्वंदीच्या फुलाकडे बघितलं तर त्या जास्वंदीच्या फुलाकडे म्हणजे त्या फुलामध्ये त्या स्फटिकाची जी चकाकी आहे ती उतरल्यासारखी वाटते. याचा त्याच्यात भाव उतरल्यासारखा वाटतो आणि त्याचा याच्यात भाव उतरल्यासारखा वाटतो. त्याला म्हणतात अन्योन्य अध्यास. तसं हे जे नामरूप आहे, हे नामरूपामध्ये आस्ती भाती आणि प्रिय हे अनुस्यूत झाल्यासारखे वाटतात. याचा ह्याच्यामध्ये प्रवेश झाल्यासारखा वाटतो नामरूपामध्ये. आणि म्हणून नामरूप जे आहे ते आपल्याला प्रिय वाटतं. म्हणून नामरूप हे आपल्याला अस्ति म्हणजे आहेत असं वाटतं किंवा त्यांचंच अस्तित्व वाटतं आणि त्याचंच ज्ञान आपल्याला करावं वाटतं. म्हणजे अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे तिन्ही अंश या नामरूपात आल्यामुळे नामरूपामध्येच आपल्याला हे सगळं दिसायला लागतं. जसं स्फटिकच लाल वाटतो, म्हणजे लाल हा रंग स्फटिकात येतो आणि स्फटिक लाल वाटतो, स्फटिक लाल आहे असं वाटतं. तसं जगच प्रिय वाटतं, नामरूपच प्रिय वाटतं, नामरूपच ज्ञानासाठी योग्य असं वाटतं, नामरूपच अस्तित्ववान आहे असं वाटतं, म्हणजे हेच खरं आहे असं वाटतं. असा अध्यास होतो, असा भ्रम तयार होतो. आता हा एक भ्रम आहे, हा अख्ख्या जगाला आहे. आणि उलट केलं तर काय होणार, हे जे नामरूप आहे ते त्याच्या ठिकाणी आरोपित होतं. म्हणजे देवाला नाम आहे असं वाटतं आणि देवाला रूप आहे असं वाटतं. देवाचे अस्ति भाती प्रिय हे अंश नामरूपात येतात आणि नामरूपाचं नामरूप हे अंश अस्ति भाती प्रिय म्हणजे देवामध्ये जातात. म्हणून देवाला नाम आणि रूप आहे असं वाटतं. मग देवाला नाम आहे आणि रूप आहे असं समजून जगात अनेक व्यवहार आहेत आणि नामरूपाला अस्ति भाती प्रियत्व आहे असं समजून असे अनेक व्यवहार आहेत. असे दोन्ही पण आहेत आणि दोघंही फसलेले आहेत. काय झालंय, दोघंही फसलेले आहेत. जसं रूप या विषयाला धरून अनेक शाळा आणि अनेक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी आहे, जसं नाम या विषयाला धरून अनेक शाळा, अनेक शिक्षक, अनेक विद्यार्थी आहेत, त्याचप्रमाणे म्हणजे नाम आणि रूप कुठले, ज्याच्यामध्ये ह्या तिघांचा शिरकाव झाल्यासारखा वाटतो आणि त्यानंतर नामरूप हेच प्रिय, नामरूप हेच अस्तित्ववान आणि नाम आणि रूप याच्यामध्येच ज्ञान आहे असं जे वाटतंय, असं समजणाऱ्यांची ही जमात आहे मोठी. शिक्षक, विद्यार्थी आणि तशा शाळा, असा मोठा जमाव आहे त्रिलोकामध्ये. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की त्यांना ह्याच्यात रस नाही नामरूपामध्ये. मग त्यांना रस कशामध्ये, दुसरा वर्ग कसा आहे की ज्यांना देवामध्ये रस आहे. कशात रस आहे, देव. त्यांना देव पाहिजे. मग देव पाहिजे तर मग ते देवाकडे बघायला लागले, म्हणजे अस्ति भाती आणि प्रिय याच्याकडे बघायला लागले. पण अस्ति भाती प्रियकडे त्यांना बघता येणं, मग ते काय करायला लागले, हे जे नामरूप आहे ते त्याच्यात आरोपित करतात. म्हणजे त्यांचं लक्ष कशावर आहे देवाकडे, पण देवाकडे नसून कशावर आहे, म्हणजे नामरूप त्यांना देवाच्या ठिकाणी आरोपित वाटतात आणि यांना अस्ति भाती प्रिय नामरूपाच्या ठिकाणी आरोपित वाटतात. म्हणजे अस्ति भाती प्रिय हे नामरूपातच असं वाटतं, अस्ति भाती प्रिय हे नामरूपात आहे असं वाटतं आणि नामरूप हे देवात आहे असं वाटतं. नामरूप कशात आहे, देवात आहे. म्हणून देवाला काहीतरी नाव आणि देवाला काहीतरी रूप असं ठरवून असंख्य लोक आहेत. मोठा जमाव आहे हा सुद्धा. इकडचा जसा जमाव आहे तसा इकडचा पण जमाव आहे आणि या दोघांमध्ये भांडणं आहेत. म्हणजे जे जगाला नामरूपालाच अस्ति भाती प्रिय मानतात ते भगवंत प्राप्ती किंवा देव त्याच्या नादाला लागत नाहीत आणि जे देवाच्या नादाला लागतात ते म्हणतात हे जगात काही ठेवलेलं नाही. पण दोघंही गोंधळात आहे. हे लक्षात येणं तर फारच अवघड काम आहे. दोनपैकी एकाच वर्गात आहेत, इकडे किंवा इकडं असो. हा अन्योन्य अध्यासाचा खेळ आहे, तो जास्त सांगत नाही. तर आपल्याला सगळ्यात जास्त गोडी कशाची आहे, नामरूपात्मक जगताची गोडी आहे. नामरूप या विषयावर जिथपर्यंत आपण खिळून राहणार, कसे खिळून राहणार, त्याच्यामध्ये अस्ति भाती प्रिय वाटलं की खिळून राहणार. नामरूपात गुंतून का राहणार. आपल्या नावात गोडी वाटली, नावात प्रियत्व वाटलं, नावात प्रियत्व वाटलं. आता नाव कुठलं प्रिय वाटतं, आपल्याला जे प्रिय आहे ते आपल्याला प्रिय वाटतं किंवा जगाने कुठलं तरी ठेवलेलं असेल त्याच्यातही प्रियत्व वाटतं. म्हणजे एखाद्याला जर पदवी दिली, काहीतरी एखाद्याला कुठली तरी पदवी दिली, सर हा त्याला मान दिला, पद्मश्री, तर त्याला इतकं प्रियत्व वाटतं त्याच्यामध्ये काय कळतच नाही. काय तुम्हाला माहित नाही, तुम्हाला आता त्याच्यातला एवढा, तुम्हाला पद्मश्री मिळणार नाही तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्यातलं काही कळतही नाही. काहींना पद्म, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न असे जे पदवी आहेत ना, पदवी नाम आहे. तर हे मिळावं म्हणून तुम्हाला त्याचा काही कुठला धुसर असा किरणही दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यातलं काही महत्व नाहीये. पण काही लोकांना
ज्यांना अशी शंका वाटायला लागली आपल्याला मिळू शकते ते लोक वेडे झालेत. कशासाठी वेडे झाले? त्यासाठी काही सुचत नाही त्यांना. त्यांना वाटतं कधी आता म्हणजे त्या झोपेतून उठून त्यांना कळलं की आपल्याला पद्मश्री मिळालाय, त्यांना असं वाटलं की त्रिलोकात आनंद मावणार नाही त्यांचा. इतकं त्यांना आनंद होईल. कुठं आनंद मावणार नाही? त्रिलोकात आनंद मावणार नाही त्यांचा. पद्मश्री जिथं दिसावं तिथं, जिथं नाव त्यांचं दिसल तिथं त्याच्या नावाच्या पुढे काय लागणार? एवढे फुगणार ते, मारणारच आहेत ते, पद्मश्री म्हणून मारणार. पद्मश्री तुम्हाला जर म्हटलं कोणाला काही कारणाने म्हणून तुम्हाला पद्मश्री देऊ, तुम्ही म्हणाल का नको म्हणून? तुम्हाला जर तुमच्या कामावरून पद्मश्री देतात आहे ना. पण आता समजा तुम्हाला जर कोणी म्हटलं तुमचं काही काम नाहीये पण तरी पण म्हटलं कोणीतरी पद्मश्री, तुम्ही म्हणाल का नको? कोणी म्हणेल का नको? नको म्हणणारी संख्या फार कमी. कारण त्याला पद्मश्री या नावात रस नाही, पण ज्याला असतो त्याला त्याच्यामध्ये फार गंमत वाटते. पद्मश्री ह्याच्यामध्ये काय, ह्या नावामध्ये गोडी आहे. एखादा महाराज व्हायला गेला तर त्याला महाराज म्हटलं की बरं वाटतं. महाराज काय म्हटलं की बरं वाटतं? महाराज. महंत 1008 महंत, 1008 महंत, फार बरं वाटतं. म्हणजे त्याला किताब काय मिळाला? किताब मिळाला. महंत. मला एक जण म्हणे, चांगली व्यक्ती आहे पण मला म्हणे तुम्हाला मोठा पदवी द्यायची आहे, तुम्हाला तुमचा सत्कार करायचा, तुमचं काहीतरी नाव द्यायचं, आम्ही रेकमेंड करतोय म्हणजे एका याला. म्हटलं हे काहीतरी काय लावलं तुम्ही, मला काही ते देणार पण नाहीत आणि मला नकोच आहे. नाही पण ते आम्ही आमच्या बाजूनी हे करतो, तुमचं नाव पाठवतो. म्हटलं पाठवाच तुम्ही, फक्त मला काही देत नाही, तुम्ही काळजी नका करू. आणि चुकून जर पाठवायचं असेल तर तिथे एकदा माझा एक कार्यक्रम ठेवा म्हटलं एकदा, मग त्याच्यानंतर बघा काय होतंय, मग देतात का बघू. आहे की नाही? पदवी तर ही पदवी अशा देत राहतात. दे अथा नाही द्या, आपल्याला काही नाव ठेवलं तरी ह्या नावात रस असला, त्यात गोडी वाटली की आपला कार्यक्रम संपलेला आहे. तुम्ही कितीही परमार्थ करा, नाम आणि रूप ह्या विषयात गुंतले की विषय संपला. आणि अशी जगात किती गुंतले. तुम्हाला जर म्हटलं एका कल्पामध्ये तुम्हाला राम करू आपण, राम, तुम्ही कोण होणार या कल्पात? एखाद्याला सत्वगुणात राहायची फार हाऊस असली, म्हणजे एकदम सात्विक, एकदम मर्यादा पुरुषोत्तम असं राहायची हाऊस असली, त्याला म्हटलं तुला पुढच्या जन्मात राम करू आपण, तर कोण म्हणेल नको? नको म्हणेल कोणी? राम होणार तुम्ही, राम. तर म्हणेल राम नाही झालं तरी त्याला माझं नाव राम ठेवा, एवढं जरी केलं तर चालतंय. रामासारखा आहेस असं जरी म्हटलं तरी त्याला फार बरं वाटेल. हे की नाही? वाटेल का नाही? एखाद्याला म्हटलं तुला कृष्ण करू पुढच्या जन्मात, पुढच्या युगामध्ये तू कृष्ण, द्वापर युग आलं की तू कृष्ण, तो कोण नको म्हणेल? हाऊस असते. हे की नाही? तर या नाम आणि रूपाची इतकी हाऊस आहे, प्रचंड, याचा वेग इतका भयानक आहे. सगळे लोक ह्याच्या दृष्टीने विचार करतात. रात्रंदिवस जागा झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त हाच विचार आहे आपल्या मनात, नाम आणि रूप. कारण या नाम रूपामध्येच आपल्याला गोडवा आहे, म्हणजे प्रियत्व आहे. या नामरूपामध्येच आपल्याला काय वाटतंय? अस्तित्व वाटतंय. आपलं अस्तित्वच या नामरूपात असं वाटतंय. हे आहे म्हणजेच मी आहे असं वाटतंय, आणि हे गेलं तर मी संपेल असं वाटतंय. भयानकता काय याच्यामध्ये? आपल्या सगळ्यांना काय वाटतंय? ह्याचं अस्तित्व म्हणजेच आपलं अस्तित्व वाटतंय. आपल्याला आपलं अस्तित्व कशात वाटतं? आपण ठरवून दिलेल्या नामात आपलं अस्तित्व वाटतं, किंवा आपल्याला जे आवडतं त्या नामात आपलं अस्तित्व वाटतं. आपल्याला जे जवळचं आहे त्या रूपामध्ये आपल्याला अस्तित्व वाटतंय. एखाद्याला चांगल्या नावाविषयी जर हौस असली, चांगलं नाव, तर तो आयुष्यभर आपलं चांगलं नाव राहावं म्हणून प्रयत्न करतो, झटत राहतो. जगात आपल्याला कोणीही वाईट नावाने हाक मारली नाही पाहिजे असं त्याला वाटतं. कारण त्याला हौस कसली आहे? चांगल्या नावाची हौस आहे. म्हणून त्या चांगल्या नावासाठी तो आयुष्यभर झटतो. मरेपर्यंत तो एकदम प्रयत्नपूर्वक हे पाळतो की आपलं नाव चांगलं कसं राहील. करतात का नाही प्रयत्न? तुमचाही तो प्रयत्न आहे ना. तुला असं वाटतं तुमचं नाव खराब व्हावं, आपल्या लोकांनी नावं ठेवा असं कोणाला वाटतं? आपलं नाव खराब व्हावं असं कोणाला वाटतं का? म्हणजे आपलं कशाची हौस आहे? आपलं नाव चांगलं व्हावं ह्याची हौस आहे. चांगलं राहावं, नाही चांगलं झालं तरी कमीत कमी आहे तसं राहावं. आपल्याला कोणी वाईट म्हणू नये, कुणी वाईट म्हणू नये, चांगलं म्हणू नये. जे काही वाटतंय ना ते फक्त काय आहे? त्या नामाची हौस आहे. आणि अस्तित्व कशात? याच्यातच. हे म्हणजेच आपलं अस्तित्व. आता काही लोकांना स्वतःचं शरीर म्हणजे अस्तित्व आहे असं वाटतं. ह्याची संख्या किती आहे? सगळेच आहेत. पण काही काहींना तर आपला संसार म्हणजेच अस्तित्व वाटतंय. म्हणजे बायको, मुलं, म्हणजे बायको जर मेली किंवा मुलगी जर मेली किंवा नवरा जर मेला तर संपलं, आपलं अस्तित्व संपलं असं वाटतंय. भीती आहे ती, प्रत्येक क्षणाला भीती आहे आपल्याला की हे गेलं तर काय होणार, आपली पृथ्वी जर पडली तर काय होणार. समजा आला धूमकेतू आणि मारला डॅश आणि पृथ्वी कोलमडली तर आपलं काय होणार? जग बुडी, संपलो आपण, राहिलो आपण. मग अस्तित्व कशात वाटतंय?
एक तर आपल्या रूपात अस्तित्व वाटतंय, नाही तर यांच्या ज्यांना आपण चिटकून बसलो त्यांच्यातच अस्तित्व वाटतंय. आपलं दुसरं काय अस्तित्व आहे? प्रियत्व, अस्तित्व आणि त्याच्याच ज्ञान. म्हणजे हे सगळे त्याचे गुण, देवाचे गुण यांच्यात वाटतायत आणि गुंतून बसला नामरूपामध्ये. आपलं अस्तित्व कशात आहे? नामरूपात आपलं अस्तित्व नाही. आपलं प्रियत्व कशात आहे? आपलं ज्ञान कशात आहे? ह्याचा थांगपत्ताच नाहीये. काही कोणालाही थांगपत्ता नाही. प्रत्येकाला आपलं अस्तित्व म्हणजे हेच वाटतंय, हे नाही तर हे अस्तित्व वाटतं. हे घर गेलं तर कसं व्हायचं? कसं होणार? आपली जात, आपला वर्ग, आपले नातेवाईक ह्यांच्यातच अस्तित्व वाटतं. ह्याच्या पलीकडे काहीच अस्तित्व नाही आहे. मग करणार काय? ह्यांच्यामध्ये एवढे रममाण आहोत आपण की आपल्याला देव म्हणजे खरं अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे फार लांब आहे. फार म्हणजे फार लांब आहे. जेव्हा केव्हा त्रिलोकातल्या कुठल्याही नामरूपाची हौस राहणार नाही. त्रिलोकातल्या कुठल्याही नामरूपाची हौस नाही. म्हणजे त्याच्यावर आपलं अस्तित्व वाटायला नको. कशावर वाटलं नाही पाहिजे? जगातल्या त्रिलोकातल्या कुठल्याही नामरूपात्मक कशामुळेही आपल्याला आपलं अस्तित्व वाटायला नको. त्रिलोकातलं काही असू देत, कुठलाही पदार्थ असू देत, कुठलंही रूप आणि नाम असू देत, त्याच्यावर आपल्याला आपलं अस्तित्व वाटायला नको. त्याच्यावर आपलं प्रियत्व नको आणि त्याच्या ज्ञानाची आपल्याला हौस नको. आता कोण राहिलं जगात? मग जेव्हा केव्हा हा भाव तयार होईल तेव्हा खऱ्या अस्थि, भाती आणि प्रिय असलेल्या भगवंताकडे जाण्याची वाट मोकळी होण्याची शक्यता आहे. आपल्याला वाटतं देवा वाचव रे असं आपण म्हणतो. कुठल्या देवाला हाका मारतो? कुठल्या देवाला हाका मारतो? मारतात लोक हाका. कुठल्या? हा म्हणजे त्याचा कुठं असतो हा देव नक्की? त्याला जिथे हौस आहे तिथं असतो. त्याचा देव कुठे असतो? त्याला जिथे हौस आहे तिथं त्याचा देव असतो. मग घरातल्या देवाऱ्यात असेल, नाहीतर देवळातल्या मूर्तीत असेल, नाहीतर स्वर्गातल्या कुठल्या तरी एका लोकात असेल. त्याचा देव कुठे असेल सांगता येत नाही. पण तो तिथे त्याला हाका मारतो. तो आवाज पोचतोय नाही पोचतोय हा फार वेगळा विषय आहे. पण तो भसतोच कोणाला किंवा तो हाका मारतोच कोणाला? आपण जेव्हा केव्हा देव असं म्हणतोय, देवाला बोलवतोय, तेव्हा आपण नामरूपात्मक कशाला तरी भसतोय. म्हणजे काहीतरी नामरूप म्हणजे आकार, रूप म्हणजे आकार आहे की नाही? मग त्याचा आकार सूक्ष्म असो किंवा स्थूल असो, स्थूलाकार असो किंवा सूक्ष्म आकार असो, कुठलाही असू दे. सूक्ष्म आकार जर असेल तर आपल्याला सूक्ष्म व्हावं लागेल तर कळेल. स्थूल आकार असेल तर स्थूल दृष्टीने कळू शकतो. म्हणजे स्थूल देव पाहायचा असेल, स्थूल आकार पाहायचा असेल तर त्याला काही नाही, सगळ्यांना दिसतो. म्हणजे मूर्ती बनवली, प्रतिमेवर चित्र काढलं, प्रतिमा बनवली तर सगळ्यांनाच दिसतं. पण सूक्ष्म जर आकार असेल त्याचा तर मग त्याला धारणा करावी लागते. त्याला त्याचं स्वतःचं ध्यान करावं लागतं. मग ध्यान करून त्याला ज्योत दिसते किंवा काहीतरी त्याला पाहिजे ते आकार दिसतात. मग काही नाही, भरपूर प्रकार आहेत त्याचे. त्याला पाहिजे त्याप्रमाणे त्याला रूप पाहता येतं. पण हे जे नाम आणि रूप आहे, ह्या नाम रूपाने अख्खं विश्व व्यापलेलं आहे. त्याची व्याप्ती फक्त स्थूल आहे अशी नाही, तर सूक्ष्म पण त्याची व्याप्ती आहे. आणि त्याची सूक्ष्म व्याप्ती म्हणजे आपल्या पिंडाच्या दृष्टीने आपण बघितलं तर आपल्याला आपल्या सूक्ष्म देहाकडे पाहता येईल. आपल्या सूक्ष्म देहाचं पण एक रूप आहे आणि त्यालाही काहीतरी नाव आहे आणि त्याच्यामध्येही असंख्य त्याची रूप आहेत. जसं स्थूल शरीर हे सदैव बदलत राहतं, स्थूल शरीर हे जे बदलत आहे हे लक्षात येत नाही. प्रत्येक क्षणाला हे बदलत आहे. ह्याची गती किती आहे, याचा वेग किती आहे, प्रचंड वेगाने हे फिरतंय, याची गती आहे. तशी सूक्ष्म देहाची सुद्धा एक गती आहे, वेग आहे त्याला एक. पण तो वेग लक्षात नाही येते. जगातले सगळे नामरूपात्मक तुम्हाला जेवढं काही पदार्थ दिसतील या सगळ्यांना गती आहे, पण त्याची गती लक्षात येत नाही लगेच. ते स्थिर वाटतंय सगळं. हे जे स्थिर आहे हे खरं तर वेगवान आहे. पण असे स्थिर का वाटतंय? कारण आपण त्याच्याकडे असा मोठा कालावधी धरून पाहत नाही. म्हणजे असं एकदमच 25 वर्षांचा कालावधी बघितला आणि बाणेर याच्याकडे जर बघितलं तर काय दिसेल? बदललेलं दिसेल. पण फक्त आजचाच दिवस म्हणजे काही क्षण बघितलं काही नाही, असं वाटतं. तसंच वाटतं. काल आणि आज काही नाही, तेच कालचंच आहे, आज काही बदललेलं नाही. पण जर 10 वर्षापूर्वीचं गेलो तर मागे, 10 वर्ष पुढे गेलो तर तसंच शरीराकडे सुद्धा 10 वर्ष मागे गेलो तर 10 वर्ष पुढे गेलो तर बदल वाटतो, तो लक्षात येतो. म्हणजे कालावधी जर आपण मोठा बघितला तर मग आपल्याला ते लक्षात येतं. तिथपर्यंत ते लक्षात येत नाही. बऱ्याचशा गोष्टींचं असं आहे. आणि सगळ्याच पदार्थांचा कालावधी समान असतो असं नाही, प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. म्हणजे या पृथ्वीचा कालावधी भिन्न आहे, चंद्राचा भिन्न आहे, सूर्याचा भिन्न आहे, आपला भिन्न आहे, झाडा झुडूप, कुत्रा मांजर देवादिक या सगळ्यांचा कालावधी भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचा कालावधी काय भिन्न भिन्न आहे. म्हणजे कुत्रा जर असेल तर 15 वर्षातच तो लगेचच असं आपल्याला दिसेल की लहान होता मोठा झाला खलास संपलं. पण तो जर हत्ती बघितला तर बराच मोठा काल दिसतो. ठीक आहे. झाड बघितलं तर 500 वर्ष,
असते. माणूस बघितला तर 60 वर्ष 100 वर्ष असं दिसतं ना. तर प्रत्येकाचा कालावधी भिन्न आहे. जितका कालावधी कमी, काही किडे असतात रात्री जन्माला तर सकाळी मरतात, जन्माला आले असं पण असतं. तर हे नामरूपात्मक जे जग आहे, ह्या नामरूपात्मक जगताची व्याप्ती इतकी भयंकर आहे की ह्याच्याकडे बघून आपण देव हा विषय आपल्यासाठी बाजूला गेलाय. काय झालं बाजूला, देव हा विषय बाजूला गेलेला आहे. ह्या नामरूपामध्ये विविधता किती आहे, विविधता किती आहे, प्रचंड नानत्व किती आहे, ह्याची विविधता बघा किती आहे. अनंत वेश अनंत रूप आहे, याची विविधता इतकी मोठी आहे की आपण कितीही रूप हा विषय शोधत राहिले, आपण कमी पडणार आहोत. नाम कितीही तुम्ही शोधत राहा कमी पडणार आहोत. आपण संपून जाऊ, अनंत जन्म आपण हा खेळ खेळत राहू, पण हे संपत नाही. इतकं मोठं आहे हे जे व्यापलेलं आहे सगळं. तुम्ही कितीही सगळे शोध लावा, काय लिहून ठेवा पुढच्या पिढीसाठी, काही करा, पृथ्वी जेव्हा नष्ट होईल तेव्हा सगळं जळून जाईल, सगळं संपेल. मग पुन्हा पहिल्यापासून सूक्ष्मामध्ये कुठेतरी असेल ते त्याला परत एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं. एखाद्या फाईल डिलीट झाल्या ना कॉम्प्युटरमधल्या, तर मग काही सॉफ्टवेअर असे असतात ते कुठून तरी असं कोपऱ्यामध्ये कुठेतरी लपलेलं काय असतं का ते शोधून काढतात. जसं डिलीट केलं असेल तर रिसायकल बिन नावाचा एक प्रकार, त्याच्यात असं लपलंय का ते बघून काढायचं. त्यांना कॉम्प्युटरची माहिती त्यांना कळेल तुम्ही काय म्हणतोय. ते काय होतं, तसं ही सृष्टी जेव्हा संपेल तेव्हा हे सगळं स्थूल नष्ट होणार. मग पुढची पिढी जेव्हा सुरू होईल ते पुन्हा ध्यान करून सूक्ष्मपणे त्याचा शोध लावत पुन्हा त्याला स्थूल रूपाने प्रकट करणार, पुन्हा नष्ट होणार, पुन्हा प्रकट करणार, पुन्हा ते हा खेळ सुरू आहे. आणि शोध लागला असं वाटतं. काय वाटतं, शोध लागला, काहीतरी मोठं झालं. गतिमान आहे जगत, गतिमान आहे, याच्यामध्ये असंच चालू राहणार आहे. आपण जे आता शोध असं ओरडतोय ना, ते मागच्या युगामध्ये कधी शोध लावून झालेले, संपलेले ते कधीच. ते काय असं नवीन काही नाही. आपल्याला तर वाटतं नवीन, हे विमान एकदम भारी वाटतं ना, विमान वगैरे. ह्याच्यापेक्षा एकदम पोहोचलेली विमानं होती, ह्याच्यापेक्षा खूप उत्कृष्ट विमानं होती. हे विमानं तरी एका विशिष्ट कक्षेमध्येच राहतात. पृथ्वीची कक्षा त्यांना सोडता येत नाही या विमानांना. आत्ताचे आपल्याकडे जे विमानं आहेत यांना पृथ्वीची कक्षा सोडता येत नाही. पूर्वीच्या लोकांनी पृथ्वीची कक्षा सोडणारे विमानं पण शोधली होती. आणि तसे आपल्याकडे पण आहे, त्याला यान म्हणतात है ना, उपग्रह वगैरे, ठीक आहे. पण ते एवढे पॉवरफुल नाही आहेत जेवढे पूर्वीचे होते. तर आत्ताच्या सुद्धा पिढीला ते पुढे शोध लावता येणार नाही असं नाही, त्यांना पण लावता येईल. पण आत्ताची जी काही पिढी आहे त्यांना त्यांचे जे लिमिट आहे, त्यांना जिथपर्यंत पोहोचता आलंय त्याच्या किती पटीने लांबपर्यंत आपली गॅलेक्सी सोडून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये सुद्धा जाण्याची कला पूर्वीच्या लोकांना अवगत होती. पण ती इथपर्यंत शोध अजून लागले नाहीत आत्ताच्या आपल्या ह्या पिढीला. लागतील, म्हणजे ते पण लागू शकतील, ते सांगता येत नाही काय. म्हणजे केपलर 22b पर्यंत आता जाणे शक्यच नाहीये कोणालाच आत्ताच्या पिढीमध्ये. पण भविष्यात कदाचित तिथेही जाता येईल. मंगळ, चंद्र हे तर नॉर्मल राहतील, ते काही विशेष नाही. जसं पूर्वी काश्मीरला जायचं म्हणजे अशक्य होतं. महाराष्ट्र, मी तर पुणे सोडायचं म्हणजे मला मोठं अवघड होतं. म्हणजे पुण्यातून बाहेर गेलो म्हणजे आता फार मोठं काहीतरी दिव्य गेलं असं वाटायला. हे जसं होतं ना, आता लोक फिरायला कुठे चालला म्हटलं तर कुठं चाललं, सिंगापूरला चाललंय. आणि पूर्वी फिरायला कुठे चालला म्हटलं की नाही, गावात जाऊन येतो म्हणलं. फरक आहे ना. फिरायला चालला कुठं चालला म्हणजे आपण नाही, सगळ्यांचं नाही सांगत, पण असं झालं ना फरक तो. तसं काही वेळाने काय होईल, फिरायला कुठे चालला तर मंगळावर जाऊन येतो म्हणतो, जरा मंगळावर जाऊन येतो. तू गेला तर मागच्या आठवड्यात असं म्हणेल, तो काय म्हणेल, मंगळावर जाऊन येतो. काय नाही, ऍक्सिडेंट झाला गेली 2-4 मध्ये. जसं इकडे ऍक्सिडेंट होतात मरतात ना, तसे मग मंगळावर चालला होता आणि ऍक्सिडेंट झाला, वारता ऍक्सिडेंट झाला, 2 धडकले, असं येईल. तर असं काही होईल ते सांगता येत नाही. मी हे माया कार्यप्रपंच असल्यामुळे जास्त त्याचं वर्णन नाही करत. तर हे नामरूपात्मक जग जे आहे ना, इतकं फसवणूक आहे, भूल आहे ते. यांच्या या नामरूपात्मक खेळामधलं ज्ञान जे आहे ना, त्याच्यात रस आहे लोकांना, त्याच्यामध्ये गंमत वाटते, त्याच्यातच गोडी आहे, त्याचंच अस्तित्व वाटतंय, त्याचंच ज्ञान करावं असं वाटतंय. आणि असाच जमाव मोठा आहे. मग हे नामरूप जे आहे, हे नामरूप कुठलं नामरूप आहे, हे असं नामरूप आहे की ज्याच्यामध्ये आस्ती भाती आणि प्रियत्व वाटतंय. म्हणजे त्याचा अंश तो नाही लक्षात येते. काय होतं, त्याचं प्रतिबिंब ह्याच्यात आहे, त्याचं रिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये, त्याचं प्रतिबिंब आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला आता मी जिवंत वाटतंय ना सगळ्यांना, कशामुळे वाटतंय, त्याची जी चेतना आहे, त्याचा जो चिदांश आहे त्याच्यामुळे वाटतोय, चिद. पण तुमचं लक्ष त्याच्यावर नाहीये, ह्याच्यावर आहे. तो चिदांश कायमच असतो, पण त्याच्यावर लक्ष खरं नाहीये. पण त्याच्यामुळे खरं आहे, पण त्याच्यावर लक्ष नाहीये. लक्ष नाम आणि रूपावर आहे. नाम आणि रूप जे आहे, या नाम रूपामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. नाम रूपापलीकडे लोकांना काही सुचतच नाहीये. आणि मग फार वैतागले, विटले की मग असं वाटतं नको, देव पाहिजे. काय पाहिजे, देव. कोणीतरी त्याला सांगतं देव,
देव आपल्याला प्राप्त करायचा आहे. मग आता देव प्राप्त करायचं म्हटल्यानंतर मग लोक विचारतात देव म्हणजे कसा आहे, कसा असेल तो. मग काय नाही, त्याच्यावर पण हा आरोप करतात मग नामरूपाचा. जसा नामरूपावर याचा आरोप केला होता, कशाचा, नामरूपावर देवाचा आरोप केला होता. अस्ति भाती प्रियचा आरोप म्हणजे देवाचा आरोप आहे. तुम्हाला नामरूप गोड वाटतंय, नामरूपामध्ये ज्ञान कमावं वाटतंय, नामरूप याचंच अस्तित्व वाटतंय, तर कशाचा आरोप केला त्याच्यावर, देवाचा आरोप केलाय. आता परमार्थ करायला लागला म्हणजे देव प्राप्तीच्या दिशेने निघाला, तर त्या देवावर कशाचा आरोप करतो, नामरूपाचा आरोप करतो देवावर. मग देवावर नामरूपाचा आरोप केला. मग इकडे जसं नामरूपावर याचा आरोप करून प्रचंड मोठा प्रपंच आहे, मोठी शाळा आहे, हे ना, आहे का नाही. तुम्हाला ते सांगितले किती मोठी शाळा आहे, ह्याचं काही मर्यादा आहे कायला, काही त्रिलोक व्यापलं यांनी. याचा अभ्यासामध्ये किती आहे, याच्या अभ्यासामध्ये त्रिलोक आहे. मग आता दुसरा भाग जर बघितला की या देवावर नामरूपाचा आरोप, तर यांनी किती व्यापलंय जग, याने सुद्धा त्रिलोक व्यापलंय. दुसऱ्या वर्ग तर देवावर कशाचा आरोप, नामरूपाचा आरोप. तुमच्या देवाचं नाव काय, हो, कोणाच्या देवाचं नाव असतं शंकर, कोणाच्या देवाचं नाव असतं अल्लाह, तो म्हणतो अल्लाह इज फायनल, कोणी म्हणतो जीसस इज फायनल. हे सगळे काय नाम आहेत, नाम देवाला दिले. मग कोणी म्हणतो नाही ऑल आर वन, सगळे एकच आहेत, सबका मालिक एक, कोण, नामरूपात्मक हा. तर हे जे सगळे देव आहेत, कोण कोणाला देव म्हणायला सांगत नाही. म्हणजे देवाच्या पाठीमागे निघालेले देवाला नामरूपाशिवाय नाहीच ओळखत. ते नामरूपा सहज ओळखतात आणि नामरूपाच्या पलीकडे त्यांची मर्यादा जातच नाही. ते म्हणतात नामरूपाशिवाय देव असूच शकतो कसा. ते काय म्हणतात, नामरूपाशिवाय देव कसा असेल, का पावडट झाले का तुम्ही म्हणत, नामरूपाशिवाय देव असेलच कसा, त्याला काहीतरी रूप पाहिजे का नाही. परमार्थ करणाऱ्या लोकांकडे जर तुम्ही बघितलं, परमार्थ करणारे अनेक संप्रदाय, अनेक लोक जर बघितलं, तर त्यांना जाऊन जर म्हटले तुम्ही नाम आणि रूप शिवाय, तर ते म्हणतील हे गेले कामातून. कारण की नाम आणि रूपाशिवाय देव असूच शकत नाही. आणि यांचा वर्ग किती मोठा आहे, पुन्हा किती व्यापलाय त्यांनी सुद्धा त्रिलोक व्यापलाय. असे दोनच वर्ग आहे जगामध्ये. तुम्ही कुठल्या वर्गात आहात, आम्ही कधी इकडं आहोत, कधी इकडं पण आहोत. कधी आम्हाला नामरूप प्रिय वाटतं, अस्तित्ववान वाटतं, नामरूपाच्या ज्ञानामध्येच गोडी वाटते, नामरूपामध्येच रममाण व्हावं वाटतं. आणि कधी देवाची गोडी वाटते. पण देवाची गोडी वाटली की मग कशी वाटते, नामरूपासह म्हणण्यापेक्षा नामरूपच देव आहे खरा, नामरूपा व्यतिरिक्त काही नाहीच. ते देवाचं अस्तित्व काय, नामरूपात्मक आहे. मग रूप कुठलं आणि नाम कुठलं, हा मोठा प्रश्नच आहे. देव म्हटला, एखाद्याने देव म्हटला, तर देवाचं कुठलं रूप आणि कुठलं नाम, कुठलं रूप पाहिजे आणि कुठलं नाम पाहिजे, कोणाला कुठलं भावेल, कोणाला कुठलं आवडेल हे सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याला जर विष्णू हे रूप आवडलं, त्याने पाहिलेलं नाही पण वर्णन कुठंतरी ऐकलं, वाचलंय, कारण हे मोठं शिकवण आहे ना जगामध्ये, त्रिलोकामध्ये पसरून दिलेलं आहे सगळं. त्यामुळे एखाद्याला विष्णू हे जर रूप आवडलं, म्हणजे तो शेषनाग आहे त्याच्यावर हा असा मस्तपैकी झोपलेला आहे. एक जण, मला एकाच्या घरी गेलो आणि त्यांचं ते सोफा सेट आहे ना, त्याच्यावर मी आपला असं बसलो होतो आणि सहज कालांडलोच असा, आणि असं मला माझ्या काही लक्षातच नव्हतं. मी आपलं जरा थकलो म्हणून असं थोडंसं कलंडलो. म्हणलं महाराज तुम्ही ते शेषनागावर झोपलेल्या विष्णू सारखंच वाटताय. मी सरळ परत लगेच उठलो. म्हणलं ह्याचं रूप, याला कुठलं आवड आहे, अरे म्हटलं असलं काही नाहीये, मी विष्णू काही नाहीये, विष्णू नाही आणि विष्णूचा कुठला अवतारही नाही. नाही महाराज असं कसं, तुम्ही फार कोण लाभाट आहे बरं का, तुम्ही सांगत नाही मला कोण आहे नक्की, आम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहे, तुम्ही कृष्णाचेच अवतार दिसताय, तुम्ही कोणाचा तरी अवतार दिसताय नक्कीच. म्हटलं कोणाचाच अवतार नाहीये मी, या कोणाचाही मी अवतार नाहीये. त्याला वाटतं हौस आहे त्याला, तर काय करणार आता, त्याला काय करू शकतो काय. तर हा जो विष्णू आहे त्याची जर आवड एखाद्याला असली आणि त्याला म्हटलं तू नाही ते तांडव करणाऱ्या शंकराच्या पाठीमागे जा, त्याचीच पूजा करतो, म्हणजे हे काहीतरी बावट सांगतो. विष्णू म्हणजे काय, विष्णू म्हणजे काय, काय विष्णू म्हणजे, त्या शिवाला सुद्धा ह्याचा धावा करावा लागतो असं हा म्हणेल. कारण त्याला हौस कसली आहे, विष्णू हे रूप, विष्णू हे नाम, त्याचीच हौस. आणि एखादा जर शंकराचा भक्त असेल, त्याला ते शंकराचं रूप आणि एकदम भस्म भासलेलं, अंगाला एकदम वैराग्यवान अशी जर हौस असेल, तर त्याला म्हटलं तर विष्णूचं रूप आणि विष्णू नाम बघ, म्हणून काय तुमचा देव आहे, मस्त एकदम ऐश्वरामात झोपलाय आणि त्याची ते लक्ष्मी पाय दाबते, किती लाड आहेत, किती थाट आहे, असला देव असतोय. आमचा देव बघ काय कसा आहे, वैराग्यवान, भस्म भासले अंगाला. नाही तर हा
पितांबर नेसलाय, अत्तर लावलंय, हे केलंय, ते केलंय, नुसते राजसी थाट आहेत. हा काय देव असतोय? वाद आहेत. म्हणजे हे मी काही माझ्या पदरचं नाही सांगते, मी लोकांकडून ऐकलं सांगतो. आता हा जरा थोडासा वेगळाच रूप आणि नामाचा विषय, म्हणजे त्यांना आवडणार आहे. हे विष्णू आहे ना, विष्णू, ह्या विष्णूचं नामरूप जाऊ देत, त्याच्या खाली या एक रूप आहे कृष्ण आणि एक रूप आहे राम. आता या कृष्ण या रूप आणि नामाची जर हौस असली, त्याला जर म्हटलं तू रामाला भज, तर म्हणतो राम नाही म्हणत, आपण कृष्ण म्हणतो. पण त्याला जर म्हटलं अरे हे दोघं ते विष्णूचे अवतार आहेत, ते तुझ्याकडे राहते, आम्हाला कृष्णच आवडतो का? कसले प्रताप आहेत, काय काय लीला आहेत. राम असं मिळमिळीत जीवन, रामाचं जीवन कसं आहे? एकदम सरळसोट मिळमिळीत. काय रस आहे का लाईफ मध्ये? कृष्ण बघा लहानपणी कसल्या लीला, कसल्या लीला आहेत लहानपणात, 101 आहे का नाही लीला. जन्माला आल्यापासूनच लीला करायला सुरुवात केली, तरुणपणातल्या, म्हातारपणातल्या, जाताना सुद्धा काय थोडं काय करून गेलंय का? बुडून गेला अख्खं सगळं. लीला कसल्या? रामाचं असं काय आहे का? काय नाही, रामाचं काय आयुष्य. तर देव कुठला आहे? कृष्ण. आणि रामाला मांडणारा असला तर असं जगणं असतं. राम भागवत मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा आहे, ह्याला मर्यादा सांभाळता येत नाही. एक बायको, दुसरी बायको, तिसरी बायको, किती बायका? 16 सहस्र. म्हणजे ह्याला काही लिमिट आहे का? काही असा देव असतो का? देव कसा पाहिजे? राम. मग काय म्हटलं, अरे भेदभाव करू नका, राम आणि कृष्ण एकच देवाच्या आहोत, असं आहे का? बरोबर, ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. मग काय म्हणतात, बरं काय हरकत नाही, चालू दे. मग काय म्हणे, नाही शंकर आणि विष्णू, अरे एकच असतात ते, बरोबर, काय हरकत नाही, चालू दे. मग त्याच्यानंतर कुठला तरी देव जन्माला, कोणीतरी माणूस जन्माला, हा देव आहे हा, मग हाच शंकर आहे, हाच दत्त आहे, हाच दत्ताचा अवतार आहे, हाच शंकराचा अवतार आहे. असे इतके प्रसार झाले रूप आणि नाम की त्याला हिशोबच नाही त्याला. कुठलाही देव, कुठलाही काय असलं तर त्यांना वाटतं की हा आपला त्याचाच अवतार आहे. अरे तो मुळातला जिथे नामरूपात्मक देव आहे त्याला जिथे किंमत नाही, तर त्याच्या खाली आलेल्या काय किंमत राहणार? मुळात तिथे जे आहे ना, मुळात जिथे नामरूपात्मक, तुम्हाला सगळ्यात शेवटी कुठं जायचं ते सांग, तिथे ते असलेल्या नामरूपात्मक देवाला जिथे खरी किंमत नाहीये, त्याच्या पुढे खाली आलेल्या नामरूपात्मक देवाला काय किंमत असते. पण तसं नाहीये. पण लोक इथेच कुठे ते नामरूप शोधतात. मग तो विठोबा असो, का कृष्ण असो, का शंकर असो, का काही असो, इतका मोठा पसारा आहे आणि ह्याच्यात इतके लोक गुंतून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणला अशी कशी गुंतून ठेवली, देवा काही वाईट असतो काय गुंतून ठेवायला? मग आता इकडे पण गुंतून ठेवलेत ना. नामरूपात्मक जगतामध्ये अस्तित्व, भातित्व, प्रियत्व वाटून किती फसवलेत, किती भुलवलेले आहेत. मग तसं जसं इकडे फसवलं तसं ह्या बाजूने पण फसवलेलंच. इकडे पण अध्यासच आहे, इकडे पण अध्यासच आहे, इकडेही भ्रम आहे आणि इकडे पण भ्रमच आहे. म्हणून व्यवहार करणं हा जसा भ्रम आहे, तसा परमार्थ करणं हा सुद्धा भ्रमच आहे. पण व्यवहार करणाऱ्याला जर तुम्ही म्हणले व्यवहार करणे हा भ्रम आहे, तसं तुम्हाला मारीन. मग तो तसं परमार्थ करणाऱ्याला तुम्ही म्हणले भ्रम आहे, तर तो सुद्धा तुम्हाला मारीन ना. तो का तुम्हाला चांगलं थोडीच म्हणणार आहे, नाही का? व्यवहार करणाऱ्या माणसाला जर आपण जाऊन म्हटलं बावळटच करे, कुठली बायको पोरं नादी लागलाय, वेड्यासारखं करतोस, काही नसतं असलं, असं जर म्हटलं, तो काय करेन? तो तुला हेच शिकवलं, तू परमार्थ करतो, तुला हे शिकवलं. तसंच समजा एखादा नाम आणि रूप देवाचं खरं समजून एखाद्या नामरूपाला चिटकून बसलाय आणि त्याची पूजा अर्चा सगळं करतो, त्याला म्हटलं अरे हे सगळं काही नसतं, नामरूपात्मक काहीच नसतं, निर्गुण देव खरा आहे, म्हणजे ज्याला नाम नाही रूप नाही असा देव आहे खरा, तो देव, त्याच्याकडे बघ. तर हा काय म्हणेल, तू शहाणा झालास ना, तुझं शहाणपण तुझ्याकडेच राहतो, तू मला शिकू नकोस. नामरूप नाही तर भजता कसं येईल? नामरूपाशिवाय भजताच कसं? भजण्यासाठी नामरूप पाहिजे ना. आणि साधू संतांनी पण सांगितलंय ना, साधू संत जे आहे त्यांनी पण सांगितलं ते. मग त्यांची एक शाळा आहे ना मोठी एवढी, त्यांचाही शिक्षक आहे, त्यांचाही विद्यार्थी आहेत, मोठा प्रपंच, इकडे पण दोन्ही पण आहेत. तुम्हाला कुठे बरं वाटतंय तिकडे राहा, दोन्ही भ्रम आहेत. तुम्हाला बरं कुठं वाटतं तिथे राहा. एक नामरूप आणि एक अस्तिभाती प्रिय. पण हे आता 5 अंश वेगळे आहेत काय, किंवा 2 भाग वेगळे आहेत का? नाही, हे 2 भाग वेगळे नाही. झालंय काय, याचा याच्यावर आरोप आहे, याचा याच्यावर आरोप आहे, अन्योन्य अध्यास आहे. आरोप आहे काय, आरोप, याचा याच्यावर आरोप आहे, याचा याच्यावर आरोप आहे. आणि त्या आरोपामध्येच जग जगलेलं आहे, त्या आरोपामध्येच परमार्थ सुरू आहे. जिथपर्यंत हा अध्यास आहे तिथपर्यंत काही खरं नाही. मग काय राहिलं नाही पाहिजे, ह्यापैकी काय राहणार नाही? अस्तिभाती प्रिय हे खरं ब्रह्माचं किंवा भगवंताचा अंश आहे असं इथे सांगितलंय. नामरूप जे आहे ते जगताचे अंश असं सांगितलेलं आहे.
मग ह्याच्यातलं जाणार काय, काय राहणार नाहीये असा शोध पहिल्यांदा लावावा लागतो. काय राहू शकतं, काय राहणार नाही, का दोन्ही जाणार, असे दोन भाग आहेत. तर काहींचं म्हणणं असं आहे की हे पण नाही राहणार ते पण नाही राहणार, दोन्ही जाणार, म्हणजे शून्य, त्याला शून्यवाद म्हणतो, काहीच राहणार नाही. आणि काही असं सांगतात की हा जो भ्रम आहे याच्यामध्ये जग म्हणजे नामरूप जाणार आहे आणि अस्तिभाती प्रिय राहणार आहे असं काही म्हणतात. तर हे कसं होणार, काय होणार, हा खरा तो फार मोठा विषय आहे. अन्योन्याध्यास कसा जाणार, अन्योन्याध्यास नष्ट कसा होणार, हा खरा तर परमार्थ आहे. परमार्थ काय, संसार सोडून देवदेव करणे हा परमार्थ आहे असं मूर्ख लोकांचं समज आहे. पण परमार्थ काय, अन्योन्य अध्यास गेला पाहिजे है ना. परमार्थ काय, अन्योन्य अध्यास गेला पाहिजे. तर ज्याची जितकी ऐपत आहे त्याला तितकेच प्रमाणात ते कळणार आहे, तितक्याच प्रमाणात त्याला जाता येणार आहे. साधू संत जे आहे तेच सगळं सांगतात, इथपासून तिथपर्यंत सगळं सांगतात. साधू संतांच्या सांगण्यामध्ये काय दिसतं, साधू संतांच्या सांगण्यामध्ये दोन्ही भाग दिसतात. म्हणजे तुम्ही जर साधू संतांचे अवतारी महापुरुषांचे जर अभंग बघितले किंवा लिखाण बघितलं, त्याच्यामध्ये काय दिसतं, नामरूपामध्ये अस्थिभाती प्रियेचा शिरकाव करून म्हणजे आरोप करून नामरूपात्मक जग खरं आहे असं समजून नामरूपात्मक जगतामधला जो अभ्यास आहे तोही सांगितलेला आढळतो. म्हणजे बायको कशी करावी, मुलं बाळं कशी निर्माण करावीत, बायकोची मुलाबाळांची व्यवस्था कशी करावी हे सुद्धा शास्त्रात सांगितले. समाजामध्ये जगताना कसं जगावं सगळं सांगितलंय साधू संतांनी. पण हे सगळं काय आहे, तिथे कुठेही परमार्थाचा तुम्हाला गंध दिसणार नाही. वेदामध्ये जर तुम्ही अभ्यास बघितला तर काय दिसेल, हे सगळं दिसेल. म्हणजे पत्नी कशी करावी हे पण सांगू, पती कसा करावा, आयुष्यभर पतीसोबत कसं राहावं हे पण शास्त्र सांगतो. म्हणजे हे सुद्धा सांगून ठेवलंय. आता ही कुठली विद्या आहे, म्हणजे हा कुठला अभ्यास आहे, ह्या साईडचा आहे का ह्या साईडचा आहे, कुठेही तुम्हाला दिसणार नाही. मुलगा कसा निर्माण करावा म्हणजे मुलगा निर्माण कसं करावं हे सुद्धा वेदात सांगितलंय. कुठल्या मुहूर्तावर मुलगा निर्माण व्हायला पाहिजे, कसा निर्माण व्हायला पाहिजे हे सुद्धा सांगितलंय शास्त्रामध्ये. वेदशास्त्रामध्ये याचा जर अभ्यास बघितला, पाऊस कसा पडावा, आता हे काय परमार्थाचा विषय, पाऊस कसा पडावा हे सांगितलंय, पाऊस कसा पडल. म्हणजे नाम आणि रूप याच्यावर अस्थिभाती प्रियेचा आरोप करून, अस्थिभाती प्रिय राहिलं नाही बरं, त्याचा फक्त आरोप आहे. म्हणजे नामरूपात्मक जगतालाच अस्थिरूप भातीरूप प्रियरूप मानून त्याचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. मग हे जे लोक आहेत या वर्गातले हे सगळे म्हणतात बघा वेदात हे सगळं आहे, ऋषीमुनींनी सगळं सांगितलेलं आहे. फार आनंद होतो त्यांना, मग कारण त्यांच्या याला प्रमाण मिळतं ना. मग हे जसं आहे तसंच इकडे या आता या साईडला आलं, इकडे काय, इकडे देवाच्या नादी लागल्यात आणि देवाला देवावर कशाचा आरोप केलाय, नामरूपाचा आरोप केलाय. मग देवावर नामरूपाचा आरोप केलाय म्हटल्यानंतर मग साधू संतांनी किंवा शास्त्रामध्ये किंवा वेदामध्ये काय सांगितलेलं असणार, नामरूप हाच देव आहे असं समजून भयंकर मोठा अभ्यास आहे, भरपूर मोठा अभ्यास आहे, पाहिजे तेवढा अभ्यास आहे. काय, देव हा नामरूपात्मकच आहे असं समजून इतका अभ्यास आहे. जसं इकडचा अभ्यास पण आहे तसं इकडचा पण अभ्यास आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, ठीक आहे, तुळशी हार गळा कासे पितांबर, भरपूर पाहिजे तेवढा अभ्यास. आला नामा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आणि हेच पुढे तुकोबा नंतर वेगळं म्हणतात. म्हणजे 180 डिग्री फरक. ते का म्हणतात, वेदामध्ये इकडचा अभ्यास आहे इकडचा अभ्यास आहे. सांगायचा मुद्दा, आता तुम्ही कुठं राहायचा तुमचा प्रश्न आहे. जे नामरूपात्मक जगतालाच अस्थिरूप भातीरूप प्रियरूप मानतात, म्हणजे नामरूप जग हेच खरं आहे असं म्हणतात, त्यांना जर दुसऱ्या इकडच्या वर्गातले लोक भेटले, कुठले, जे देवाच्या नादी लागलेत पण देवाला काय म्हणतात, त्याला अस्थि भाती आणि प्रियरूप नाही, ते काय म्हणतात नामरूप नामरूपात्मक देव मानतात त्याला, ते नामरूपात्मकच आहे तो असं म्हणतात. तर हे दोघं जर भेटले तर हा ह्याला नाव ठेवतो, हा ह्याला नाव ठेवतो, हा म्हणतो तू चुकीचा आहे, हा म्हणतो तू चुकीचा आहे. तर अशा रीतीने गोंधळ आहे सगळा. कारण काय बाहेर कसं पडणार, आता बाहेर कसं पडणार, अन्योन्य अध्यासात जग जगलंय, अन्योन्य अध्यासामध्ये सगळं चालू आहे. म्हणजे भ्रम आहे सगळं, भ्रम. तुकोबा पुढे जाऊन म्हणतात रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिका हा श्रम वाढविला. तुकोबाचं पुढे काय वचन आहे, तुकोबाचं असं वचन आहे पुढे. म्हणजे वेदामध्ये नामरूपाचं खंडन केलं पुढे, पण आधीच त्याच वेदामध्ये सांगितले मातृदेव भव पितृदेव भव. आता मातृदेव भव पितृदेव भव म्हटलं म्हणजे काय झालं, माता आणि पिता हेच देव आहेत. मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे माता आणि पिता हे दोन जर पदार्थ बघितले आपण तर हे नामरूपात्मक पदार्थ आहे. त्या नामरूपात्मक पदार्थालाच देव आहेत, म्हणजे अस्थिभाती प्रिय रूप करून टाकलं, म्हणजे अध्यास केला त्याचा. आणि मग भसा, किती भसा, भसत राहा, चालू देत. काही इकडे गुतवलेत, काही इकडे गुतवलेत.
सिस्टम इज बॅलन्स्ड, चाललंय सगळं, आरामात सुरू आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. काही ह्या वर्गात आहेत, काही ह्या वर्गात आहेत, पण चालू आहे सगळं चक्र. आता ह्याच्यातून बाहेर पडायची कोणाची इच्छा झालीच कधी तर त्यासाठी वेदांत. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल ह्या दोन्हीत नाही राहायचं आपल्याला, त्या दिवशी माझ्यासारख्या माणसाचा तुम्हाला उपयोग आहे. तिथपर्यंत तुम्हाला मला टाइमपास आपलाय, गंमत चालली आहे. तिकडे गेला की मी नामरूपात्मक जगताला, नामरूपात्मक जगत आहे त्याच्यावर अस्थिभाती प्रियेचा आरोप करून शिकवत राहतो, आणि इकडे आलो की काय करतो, थोडंसं उलटं करतो. इकडे अस्थिभाती प्रियेवर नामरूपाचा आरोप करून शिकवत राहतो. परमार्थ आणि व्यवहार असे दोन गोष्टी. ह्याच्यातून बाहेर पडायची इच्छा झाल्यानंतरचा खरा आपला विषय. तिथपर्यंत विषय नाही, तिथपर्यंत काय गंमत चालली आहे, टाइमपास चालू आहे. जेव्हा केव्हा वाटेल, म्हणजे एखादा किती परमार्थ करायला फार फार काय केला की शेवटी तो कुठं काय झालं ते शेवटी पुढे दगडापुढे डोकं टेकून तो म्हणतो हाच देव आहे का. महाराज किती काही सांगू देत, दगडापुढे डोकं ठेवल्यानंतर जे समाधान मिळतं कुठेच, बरोबर ना. काय होतं, तुम्ही किती ऐका माझं, पण नंतर तुम्हाला कुठेतरी तुम्हाला जिथे जे रूप आवडतंय, कारण तुम्ही देवाच्या नादी लागले आणि तुम्ही देवाला नामरूपात्मक ठरवलंय, त्यामुळे माझं कितीही ऐकलं तरी शेवटी तुम्ही कुठं डोकं ठेवणार, नामरूपात्मक देव तुम्हाला सापडला तुमच्या आवडीचा की तुम्ही गहाळ. काय झालं, गहाळ झाले. गहाळ म्हणजे हरवले, संपले, आहे की नाही. भीती आपल्याला नाही, यांच्या पुढे डोकं टेकवलं तर आपलं कसं व्हायचं. भीती कसली आपल्याला, खूप झाला देवाचं, काय गोंधळ होईल ना, काहीतरी होईल ना, प्रॉब्लेम काय होणार, काय प्रॉब्लेम होईल आपल्याला. अख्ख्या त्रिलोकात कुठं जागा नाही मिळतं, काय होईल. बरं, आपली कर्माची गती कशी आहे माहीत नाही, आपण कुठून गटाकड्या खात आलो हे माहीत नाही, कसा गटाकड्या खात जाणार हे माहीत नाही, बरोबर आहे. हे तर ठरलेलं आहे का, माहिती आहे आपल्याला, पक्का आता माहिती आहे मला मी कुठं जाणार आहे. असं कोणी आहे का जगात, कुठेच नाही. कुठून आलोय मी काही माहिती नाही, कुठून आलोय हे माहीत नाही, कुठं जाणार हे माहीत नाही, पण भीती आपल्याला आहे ना. भीती पण आहे, कशामुळे आहे ही भीती, आहे कसली, ही भीती जाणार कशी. त्रिलोकामध्ये कुठेही जागा नको. नामरूपात्मक जग ज्याच्यावर अस्थिभाती प्रियेचा आरोप झाला आणि अस्थिभाती प्रिय रूप जग ज्याच्यावर नामरूपाचा आरोप झाला, हे दोन्ही नको, हे दोन्ही नको. या दोन्हींना सोडून जे अस्थिभाती प्रिय आहे ते पाहिजे, आणि या दोन्हींना सोडून जे नामरूप आहे ते पाहिजे. अस्थिभाती प्रिय जर कळलं तर पुढे तेच नामरूप हे लक्षात येईल. नामरूपाला तसं वेगळं काय अस्तित्व हे लक्षात येणार नाही. नामरूप नाही, अस्थिभाती प्रिय आहे हे लक्षात येण्यासाठी आधी इथून दोन्हीतून बाहेर पडलो पाहिजे. इकडे नाही इकडे नाही, इथून बाहेर पडलो पाहिजे. आणि इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तसा विचार करावा लागेल, तशा दिशेने आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे. कारण आपल्याला आपण काय शिकतोय, आपल्याला काय शिकावं वाटतंय, कुठे गुंतलोय आपण हे तर कळलं पाहिजे ना. आपण कुठे अडकलेलो आहे हे तर कळलं पाहिजे. कुठं अडकलो हेच कळलं नाही तर नुसते हातपाय मारत राहतात, कुठे नक्की अडकलेलो आहे. तर दोन्ही जगतामध्ये म्हणजे कधी इकडे राहायला तर गटाकडेच खात राहावं लागतं. ज्याचा प्रभाव जास्त होईल तिकडे ओढणार. कधी पाप, कधी पुण्य, कधी शुभ, कधी अशुभ, कधी कधी चांगलं, कधी वाईट, हे जसं आहे हे जसं चालूच आहे. त्याचप्रमाणे कधी नामरूपात्मक जगतात, कधी अस्थिभाती प्रिय रूप देवात, जे आरोपित आहेत अशात गुंतून आपण कसे गुंतलो, का गुंतलो, कोणी गुंतवलं, हा फारच मोठा अभ्यासाचा विषय आहे. पण याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. आणि दोन्हीतून बाहेर पडणं शक्य नाही, अवघड आहे. दोन्हीतून बाहेर पडणं अवघड आहे, कारण दोन्हींचा सुद्धा स्वतःचा आपला एक उदो आहे. या वर्गातल्या सगळ्यांनी आपला काय केलेला आहे, आपला झेंडा लावलेलाच आहे. इकडचे जे आहेत ह्या वर्गात, यांनी काय आपलं कोणाची गप्प आहेत का, ही गप्प आहेत का लोक, यांनी आपला झेंडा रोवलेलाच आहे. म्हणजे सदैव मिरवतच आहेत. प्रत्येक जण आपल्याला जे आपल्याला जे लक्षात येतंय किंवा आपल्याला जे वाटतंय, आपल्याला आपण ज्याच्यामध्ये आहोत त्याचा डंका मिरवत आहे. मग हे इकडचे असोत किंवा इकडचे असो, प्रत्येक जण. आणि मग हे पाहतोय ह्याच्या गोंधळामध्ये आपल्याला नक्की काय चाललंय हेच कळत नाही, नक्की कुठे आहोत आपण हे कळत. मग ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मार्ग एकच आहे. ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मार्ग एकच आहे की हा जो भ्रम आहे, हा जो अध्यास आहे तो संपवला पाहिजे. हा अनोन्य अध्यास जो आहे तो संपवला पाहिजे. काय केलं पाहिजे, हा अनोन्य अध्यास संपवला पाहिजे. तो कसा संपेल हा नंतरचा विषय, तो कसा संपवायचा हा नंतरचा विषय. आधी अध्यास आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. भ्रम काय आहे हे कळलं पाहिजे. भ्रम घालवणं हा नंतरचा विषय. कारण भ्रम काय आहे हे जर कळत नाही तर तो घालवण्याचा विषय कुठे आहे. काय भ्रम आहे, संसार करणं हा भ्रम आहे असं सांगणारे कोण आहेत, जे देवाच्या नादी लागलेत. पण देवाच्या नादी लागले हे सुद्धा भ्रम आहे हे सांगणारे लोक नाहीत, बरोबर का नाही. भ्रम काय आहे, बायका पोराच्या नादी लागणं हा काय भ्रम आहे. हे कोण सांगतं,
जे देवाच्या नादी लागले ते सांगतात. ते म्हणते बावळट येते हे सगळे, नाही मोठ्याने ओरडले तरी मनातल्या मनात तरी म्हणतातच, पण देवाच्या नादी लागलेत ही बावळट आहेत असं म्हणणारी कोण आहेत? दोन आहेत. एक ज्याला तत्व कळलं तो आहे, आणि दुसरं म्हणजे हे संसारी लोक आहेत. संसारी लोक म्हणतात ते देवाच्या नादी लागलेत बावळट आहेत, आणि जे देवाच्या नादी लागले ते म्हणतात ही बावळट आहेत. बरोबर. त्यामुळे हे एकमेकांमध्ये गुरफटून आहेत. भ्रम माहितच नाही. भ्रम काय? चांगला व्यवस्थित संसार करणाऱ्या माणसाला संसार करणं हा भ्रम अजिबात वाटत नाही. ही माझी बायको आहे असं म्हणणं म्हणजे किती मोठा अपराध आहे हे लक्षात येत नाही. उलट वाटतं अरे बरं आहे, उलट जगाकडून बघितलं तर मग चांगला माणूस आहे मी, व्यवस्थित आहे, छान माणूस आहे मी. त्याला लक्षातच येत नाही हा किती मोठा गुन्हा आहे. उलट त्याला फुगून आल्यासारखं वाटतं, छाती फुगून येते त्याची. त्याला इतकं बरं वाटतं, इतकं छान वाटतं ही माझी बायको आहे असं म्हणायला. म्हणजे बायको आहे म्हणणं हे एक उदाहरण सांगितलं. किंवा हे घर माझं आहे, हा संपत्ती माझी, हे माझं आहे, ते माझं आहे, हे सगळं जे म्हणण्यामध्ये. तर या भ्रमामध्ये असलेल्या लोकांना जर देवाच्या नादी लागलेल्या माणसाने जर म्हटलं अरे बाबा हे सगळं खोटं आहे, हे खरं नाहीये, तर तो ऐकेल काय? ऐकणार? कोणीतरी ऐकेल का? कोणीच ऐकत नाही, कोणीच ऐकणार नाही. तो संसारात जेव्हा वैतागेल, काहीतरी कारणाने अडचणीत येईल, कुठेतरी धडपडेल, आणि संसारामध्ये म्हणजे ह्या नामरूपात्मक जगतामध्ये काही खरं नाही असं त्याला वाटेल, तेव्हा तो देवाच्या नादी लागेल. तुम्ही जेव्हा केव्हा देवाच्या नादी लागलेले आहात तेव्हा का लागलेत नादी? कुठेतरी काहीतरी कारणाने खटखुट झालंय म्हणून इकडे आलेत. कुठेतरी झालंय, मनात तरी झालं असेल, नाही तर जनात तरी झालं असेल, कुठेतरी झालंय, काहीतरी गडबड झाली म्हणून देवाच्या नादी लागले. या जन्मी झाले असेल, मागच्या जन्मी झाले असेल, पण देवाच्या नादी लागले म्हणजे समजायचं काय झालंय, इकडे कुठेतरी गडबड झाली. आणि इकडे काही गडबड झाली नाहीच तर इकडे येतच नाही देवाच्या नादी. आलं लक्षात? मग जसं हे आहे तसंच देवाच्या नादी लागल्यानंतर देवाच्या ह्या लाईनमध्ये कुठेतरी काही खडखुट झालं, गडबड झाली तरच इकडे येतो. मग तोपर्यंत इकडे पण येत नाही. कारण इकडे जशी काहीतरी शंका निर्माण व्हावी लागते तेव्हा देवाच्या नादी लागतो, तसं देवाच्या मार्गात सुद्धा काहीतरी शंका निर्माण व्हावी लागते, तो त्याच्या बाहेर येतो. मग तिथपर्यंत येत नाही. कुठेतरी त्याला लक्षात आलं पाहिजे की ब्रह्मादिक पदे ही दुःखाची शिराणी. त्याला लक्षात आलं पाहिजे. नाही तर तो म्हणतो नाही इंद्र लोकांना जातो, स्वर्गच प्राप्त करतो. पण जेव्हा त्याला कुठून तरी लक्षात आहे की अरे नाही असं नाहीये, ब्रह्मादिक अधिक म्हटल्यानंतर ते बाकीची पण आले सगळी, तर ब्रह्मादिक पदे जे ते दुःखाची शिराणी हे त्याला कुठून तरी कळलं म्हणजे काहीतरी शंका निर्माण झाली. मग तो म्हणतो काहीतरी वेगळं आहे, तिथपर्यंत तो येत नाही इकडे. तर असे दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गामध्ये रममाण आहे. तुम्हाला कुठं राहायचं तिथं राहा. भ्रम आहे हे लक्षात घेतल्याशिवाय भ्रम काढायचा कसा हे लक्षात येऊच शकत नाही. जो भ्रम मान्यच करत नाही त्याचा भ्रम कधीच काढता येत नाही. भ्रम आहे हे ज्याला मान्यच करायचं नाहीये त्याचा भ्रम जगात कोणीच काढू शकत नाही. जगातला उत्कृष्टातला उत्कृष्ट महाराज असो काय, साक्षात भगवंत सुद्धा नाही काढू शकत. ज्याला हे मान्यच नाहीये त्याचा भगवंत सुद्धा भ्रम काढू शकत नाही, कारण तो मान्यच नाही. म्हणजे इकडच्या लोकांचा हा भ्रम त्याने जर मान्यच केला नाही कधी तर त्याचा कोणीच काढू शकत, तो मरून जाईल. हे सगळं खोटं असतं. देवबीव थोतांड आहे असं हे लोक काय म्हणतात, देव वगैरे सगळं थोतांड आहे. आपलं हे सगळं जे चाललंय हे व्यवस्थित असतं. हे देह म्हणजे खरा आहे. या देहाने इंद्रियांच्या द्वारे मस्तपैकी भोग भोगायचे आणि काय नाही मरून जायचं, संपलं. पुढे कोणी काय पाहिलं काही खरं नसतं. हेच सगळं खरं आहे. नामरूपात्मक जग हेच खरं आहे. हेच काय खरं आहे म्हणजे अस्थिरूप भातिरूप प्रियरूप आहे असं समजून या भ्रमातच जे जगतायत त्यांचा भ्रम कोणी काढू शकत नाही. पण याच्यामध्ये कुठेतरी शंका निर्माण झाली की मग ते विचार करतात नाही याच्यात काहीतरी गडबड आहे, देव खरा आहे, मग देवाच्या पाठीमागे लागतात. पण देवाच्या पाठीमागे गेलं की ह्या नामरूपाचा संस्कार असतोच. मग ते म्हणतात देव सुद्धा कसा आहे, नामरूपात्मकच आहे. मग त्याचं रूप कसं पाहिजे, विष्णूचं रूप कसं पाहिजे, ज्याला जसं जसं वाटले तसतसे अवतार झाले. देवाचे अवतार कसे झाले, हे अवतार कसे झाले देवाचे तुम्हाला माहिती आहे, कथा माहिती आहे देवाचे अवतार कसे झाले. रामाचा अवतार कसा झाला, कृष्णाचा अवतार कसा झाला, अनेक असंख्य जीवांना जसं जसं वाटलं तस तशा रूपाने ते अवतार झाले. म्हणजे त्या त्या जीवांचे ते भूक पूर्ण होण्यासाठी तस तसे अवतार झाले. ज्याला ज्याची जी इच्छा असेल त्या त्या प्रकारे त्याची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तो कृपाळू भगवंत तस तसे अवतार घेतो. आणि हा तेच खरं समजतो. आणि तो भगवंत राहिला बाजूला. तो कुठे गेला, तो लपला. तो हुशार आहे. तो का लपला, कशासाठी लपला, असा का तो चालू आहे, असं ते नको करायला, हे तुमचं नंतर प्रश्न राहू देत. पण तो लपला की हा संपला. ह्याला हेच खरं वाटणार आणि ह्याच्यामध्येच रमण. म्हणून या रामाच्या नादी लागून इतकी लोक फसलीत, या कृष्णाच्या नादी लागून इतके फसलीत लोक, इतकं जगातली लोक फसलीत.
कोणी कृष्णाच्या नादी लागले, कोणी रामाच्या नादी लागले, कोणी शंकराच्या नादी लागले, कोणी देव्यांच्या नादी लागले, कोणी गणपतीच्या, कोणी सूर्याच्या, कोणी कोणाच्या, काही सांगताच येत नाही. तुम्ही बरं झालं म्हणून महाराजांनी आमच्या सगळ्यांचं नाव, आता मी तुम्हाला बायकापोरांच्या नादी नाही लागायला सांगितलं म्हणून मी ते पण आधी सांगितलं. नाहीतर इकडचं बरं वाटतं काय काय लोकांना, कारण परमार्थ करून कंटाळलेला असतो, खरीच पिंड नसतोच, वैताग आलेला असतो. रोज पूजा करून 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 संसार करून वैताग नाही येत, पण उदबत्ती ओवाळायची म्हणजे वैताग येतो. देवपूजा करायची रोज म्हटलं तर वैताग येतो. रोज येतो ना. लोकांना देवपूजा करायची कंटाळा येतो, रोज आरती कर म्हटलं तर कंटाळा येणार, एक महिन्यातच वैतागणार. पण रोज जेवायला कंटाळा येतील का? म्हणजे संसार करायला कंटाळा येत नाही, पण देवाची हिकडची जी लाईन आहे इकडचं करायला कंटाळा येतो मध्येच लवकर. म्हणून माझ्यासारखा माणूस भेटला, म्हटलं हे सगळं भ्रम आहे, तर तो इकडं बाहेर नाही निघणार, तो इकडं उडी मारेल. आणि महाराजांनी सांगितलंय आणि पुढे म्हणणार की हे काय सगळं जगच खरं आहे. महाराजांनी सांगितलंय काय हे खोटं आहे सगळं, देवबिव सगळं. आणि असंच होतं. म्हणून वेदांत ऐकल्यानंतर लोक मुक्त होण्याच्या ऐवजी जास्त बावळट होतात. वेदांत ऐकल्याचा प्रॉब्लेम काय आहे, वेदांतामुळे लोक याच्यातून बाहेर पडायच्या ऐवजी जास्त भ्रमिष्ट होतात आणि नको तिथे गुंतून बसतात. महाराजांचं अनुकरण करायला जातात. महाराज म्हणजे कसं असतात, महाराज म्हणजे ज्याला कोणाला तत्व कळलं ते लोक जगातले एक नंबर चतुर असतात, एक नंबर गुंडाळ असतात. तो कोणाला कुठं कसं फसवतील हे कोणालाच तपास लागणार नाही, ऐक नाही. बाबा सांगायचे ते असतात खोकडासारखे, खोकड कसं फसवीन हे कुत्र्याला कधीच कळत नाही. त्याप्रमाणे साधू संत कसे कोणाला फसवतात हे कोणालाही कळत नाही, गुंतून ठेवलंय. आणि साधू संत म्हणजे देव, देव तोची संत, संत तेची देव, असं साधू संतांनी सांगून ठेवलं. तर देव जो असतो तो साधू संत असतो, साधू संत असतात तेच देव असतं. किंवा हा देव जो आहे तो कोणाला कसा इकडे का इकडे गुरफटून ठेवणे सांगता येत नाही. तर या दोन्ही भ्रमातून बाहेर पडायचं असेल तर भ्रम काढणं हा नंतरचा विषय. आपला विषय पहिला काय, भ्रम आहे हे लक्षात घ्या. 5 अंशाने भ्रम आहे. त्यातला पहिला अंश जो आहे तो ब्रह्मरूप आहे, दुसरा अंश जो आहे तो जगतरूप आहे. पण त्यातला जो ब्रह्मरूप म्हणजे भगवत रूप अंश आहे तो शुद्ध रूपाने असणं म्हणजे निर्गुण अवस्थेत असणं हा एक भाग आहे. आणि तो या नामरूपात्मक अंशाने मलिन असणं हा दुसरा भाग आहे. म्हणजे अनोन्य अध्यासाचा एक विषय आहे. अनोन्य अध्यासातच जग चालणार आहे, अनोन्य अध्यासातच परमार्थ चालणार आहे. परमार्थ असो का व्यवहार असो, दोन्ही अनोन्य अध्यासात चालणार. म्हणून परमार्थ करणं आणि व्यवहार करणं ह्याच्यातलं चांगलं काय वाईट काय, दोन्ही तसंच आहे. म्हणून एखादा व्यवहारामध्ये बायकोमध्ये मुलामध्ये एकदम गुरफटलेला दिसला आणि एखादा देवाच्या नावाने एखाद्या मूर्ती किंवा एखाद्या देवाच्या नावाने खूप एकदम तल्लीन दिसला, दोघंही सारखेच आहेत. पण समाजामध्ये असं वाटतं फार मोठा महाराज आहे, काही मोठा हा आणि हा सारखाच आहे. हा बायकोमध्ये जितका गुंग आहे किंवा मुलाबाळांमध्ये जितका गुंग आहे तितका हा त्या दगडाच्या देवामध्ये किंवा वैकुंठातल्या देवाच्या नावाने गुंग आहे. बस दोघंही भ्रमात आहेत. पण असं जर महाराजांना सांगितलं तर म्हणतील हे केले काम, काही नाही, फक्त हा सत्वगुणात आहे आणि हा रजगुणात आहे आणि एखादा तमगुणात पण असतो, म्हणजे पण आहे 3 पैकी कुठंतरी. म्हणून हा भ्रम हा अध्यास लक्षात घेणं हे परमार्थामध्ये वेदांतामध्ये सगळ्यात प्रमुख आहे. वेदांतामध्ये काही विषय प्रमुख नाही. विषय जो सगळ्यात प्रमुख आहे तो भ्रम काय आहे हे लक्षात घेणे. काय भ्रम आहे नक्की, कारण तुम्ही देवप्राप्ती जो विषय आहे ना, देवप्राप्ती हा विषय याच्या नादी लागू नका. भ्रम काय आहे याचा फक्त खुलासा करून घ्या. भ्रम काय हे कळला की विषय संपला. म्हणून आद्य शंकराचार्यांनी भ्रमाला म्हणजेच अध्यासाला सगळ्यात जास्त महत्व दिलंय आणि अध्यासावर लक्ष द्या सांगितलं. अध्यास काय आहे नक्की, कसा अध्यास झाला, तोच अनोन्य अध्यास या रूपाने मांडण्यात आलेला आहे. या श्लोकामध्ये जरी प्रत्यक्षात तो अभ्यास इथे सांगितलेला नसला तरी एक माहिती म्हणून तुम्हाला मी या दोन्ही अंशाला धरून अनोन्य अध्यास आहे हे लक्षात घ्यायला सांगितलोय. तर हा अध्यास लक्षात घ्या. हा अध्यास लक्षात जर घ्याल तरच वाचण्याची शक्यता आहे. म्हणून किती एखादा परमार्थ करणारा दिसतो त्याच्यावरून तो किती मोठा महाराज आहे ठरवू नका, किंवा किती एखादा संसारात गुरफटलेला दिसतोय त्याच्यावरून तो फार मूर्ख आहे असं समजू नका. कारण हे दोघंही सारखेच आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही नवल असण्याची गरज नाही. ह्या दोन्हीतून बाहेर पडलेला कोणी असेल तोच फक्त श्रेष्ठ आहे, तोच साधू आहे, तोच महाराज आहे. अशांचाच आपल्याला उपयोग आहे. अशा जीवनमुक्त महापुरुषांची आपणा सर्वांवरच कृपा असू देत. अशा या अध्यास रहित भगवंताची सर्वांवरच कृपा असू देत अशी त्या परम कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.
त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. सुखिया